नमस्कार मित्रांनो, मी मिनल कदम पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक विषय घेऊन आली आहे आणि त्या विषयाचं नाव आहे विनाकारण त्या प्राण्यांची नावं एकमेकांना देऊ नका. हा जो 4 पायाचा प्राणी आहे त्या प्राण्याला नाव दिलं गेलं आहे गाढव. तर गाढव म्हणजे काय? मला वाटतं कुणीतरी नाही तर सगळेच हा जो गाढव बोललेला हा शब्द आहे आणि त्या 4 पायाच्या प्राण्याला तो नाव दिलं गेलं आहे. जर कोणी हे नाव दिलं गेलं आहे तर ह्याचा त्याला अर्थ माहिती असावा आणि माहिती असेल म्हणून त्याने त्या व्यक्तीने त्या प्राण्याला वर्णन करून म्हणजेच त्या प्राण्याचं चांगलं निरीक्षण करून त्या प्राण्याच्या चालण्यावरून आणि आवाजावरून तो नाव दिला गेला असावा गाढव म्हणून. तर गाढव हा प्राणी चांगलाच आहे आणि खूप चांगला आहे. तसे सगळेच प्राणी चांगले आहेत. तर ज्या ज्या प्राण्यांना नाव दिलं गेलं आहे त्यांना तो नाव शोभतही आहे. म्हणजेच ते सरपटणारे प्राणी आणि पाण्यामध्ये असलेले ते जीव त्यांनाही नाव दिलं गेलं आहे आणि पुढे नवीन दिसणारे जीव व प्राणी त्यांचेही नामकरण होत आहे. मला वाटते प्रत्येकाला नाव दिलं गेलं आहे त्या प्राण्यांना तर ते नाव कुठेतरी शोभतही आहेत आणि सगळे नावं चांगलीच आहेत. तर काही लोकांना समजत असून आणि माहितीही असून हे नाव फक्त प्राण्यांना दिलं गेलं आहे तरी हे लोक हे नाव ते प्राण्यांचे नाव रागामध्ये आणि त्या भांडणांमध्ये बोलले जातात. तू गाढव आहेस, तू माकड आहेस, तू डुक्कर आहेस आणि जास्त करून बोललं जातं अरे गाढवा, अरे डुकरा. त्या होणाऱ्या भांडणांमध्ये असे शब्द म्हणजे असे हे प्राण्यांचे नावं त्या रागारागामध्ये बोलले जातात. तर हे नावं काही चांगले आहेत आणि तो प्राणीही चांगला आहे. तर राग कसला यावा आणि कशासाठी आला पाहिजे? त्या काही लोकांना या नावाचा म्हणजेच गाढव आणि डुक्कर या नावाचा अशा पद्धतीने वापर केला गेला आहे आणि ते करतही आहे. तर वापर त्या नावाचा काय केला गेला आणि कुठल्या अर्थी तो बोलला गेला आहे? गाढव म्हणजे मूर्ख असं त्यांना वाटतं. गाढव म्हणजे त्या मूर्ख असं त्याला बोललं गेलेलं आहे आणि डुक्कर म्हणजे बिंडोक आणि मूर्खही असं त्याला बोलला गेला आहे. आणि असंही बोलतात अरे माकडा म्हणजे उलटी सुलटी कामं करतो म्हणून तो माकड असे ते बोलले गेले आहेत. अहो तिन्ही प्राणी चांगलेच आहेत. जे लोक असं प्राण्यांचा वापर करत आहेत आणि त्या नावाचा वापर केला गेला आहे तर तिन्ही प्राणी खूप चांगले आहेत आणि जे नावं दिली गेली आहेत ती चांगलीच आहेत आणि तो प्राणी चांगला आहे. ही नावं चांगली आहेत. तर भांडणांमध्ये या तिन्ही प्राण्यांचं नावं का घेतलं गेलं पाहिजे आणि उलटी सुलटी कामं करतोय हे तुम्हाला माहिती की कोण करत आहे? जो उलटी सुलटी कामं करतो तो प्राणी नसून तो मनुष्यच आहे. जो उलटी सुलटी कामं करतो तो मनुष्यच आहे. तर त्याला काही बोला तो काही ऐकणार नाही आणि तो काही सुधारला जाणारही नाही. तर विनाकारण जो ऐकत नाही, जो उलटी सुलटी कामं करतो आहे त्याच्यासाठी जी चांगली नावं आहेत त्या प्राण्यांची तर त्या नावाने त्यांना हाक मारू नका आणि बोलू पण नका त्यांना की तू गाढव आहेस, तू माकड आहेस, तू डुक्कर आहेस असं बोलू नका. जे प्राणी आहेत त्यांना दिले गेलेली नावं चांगलीच आहेत. जे चांगले दिले गेले नावं आपल्यासारख्या मनुष्याला तो वापर करू नका. मनुष्याला त्या नावाचा वापर करू नका.